सीएम न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत। काँग्रेसचे पुणे शहरचे सरचिटणीस तसेच सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट निलेशदादा बोराटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। हा वाढदिवस नक्की कोणकोणत्या उपक्रमांनी साजरा करण्यात आला याविषयीची अधिक माहिती घेऊया। पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲडव्होकेट निलेशदादा बोराटे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। समाजातील विविध घटकांपर्यंत थेट पोहोचून त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा आणि गरजेनुसार मदतीचा हात देण्याचा या उपक्रमांचा मुख्य उद्देश होता। घोरपडे पेठेतील महानगरपालिकेच्या आरोग्य कोठी येथे सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। त्यांना पोशाख व साडी वाटप करून त्यांच्या सेवेला सलाम करणारा उपक्रम पार पडला। भांडारकर रस्त्यावरील बधीर मुक शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। शिक्षणाचा हक्क सर्वांना आहे या भावनेतून हा उपक्रम पार पडला। माजी आमदार मोहनदादा जोशी यांच्या शुभ हस्ते छत्र्यांचं वाटप करण्यात आलं। या सर्व उपक्रमांद्वारे जनतेशी थेट संपर्क, सेवा आणि सहवास या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला। वाढदिवसाचे औचित्य साधून ॲडव्होकेट निलेशदादा बोराटे यांनी लोकाभिमुख उपक्रमांची साखळी राबवली। या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांना काँग्रेस सोशल मीडिया विभागाचे प्रदेश सरचिटणीस सुरेश कांबळे, इंटक पुणेचे अध्यक्ष चेतन अग्रवाल, नेहरू स्टेडियम ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हेमंत राजभोज, माजी स्वीकृत सदस्य अयूब पठाण, माजी पीएमटी सदस्य शाबीर खान, इंटक पुणेचे उपाध्यक्ष सागर कांबळे, गणेश भंडारी, ॲडव्होकेट भावना बोराटे, प्रज्ञेश बोराटे, चेतन माने, गौरव बोराटे, यश बोराटे, राहुल खामकर, प्रसाद गाडीवान, प्रीतम भुजबळ, संदीप कांबळे, सोमनाथ पवार, वसीम शेख, प्रतीक वांजळे, राहुल कदम, अभिषेक इंगळे, अर्णव बोराटे, दीपाली बोराटे, धनश्री बोराटे, संस्कृती जाधव, ॲडव्होकेट मकरंद पराडकर, ॲडव्होकेट चिंतामणी माने देशमुख, ॲडव्होकेट अमित पाटील, ॲडव्होकेट सुजाता भावे, ॲडव्होकेट अमृता साळुंखे, ॲडव्होकेट ज्योती अन्सीकर, ॲडव्होकेट निशात कुलकर्णी, ॲडव्होकेट वैजयंता शिंदे, ॲडव्होकेट मानसी साईल, ॲडव्होकेट अर्चना डुडुम, ॲडव्होकेट पायल पवाशे आणि शुभांगी खराडे आदी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून प्रतिसाद दिला। हा वाढदिवस नक्की कशा पद्धतीने साजरा झाला याविषयी बोलण्याकरता आता आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट निलेशदादा बोराटे। आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। दादा, काय सांगाल, आपल्या वाढदिवसानिमित्त आपण दरवर्षी सामाजिक उपक्रम घेता आणि विविध उपक्रम आपले या माध्यमातून असतात। या वर्षीचा वाढदिवस आपला कसा झालाय? मला दरवर्षी माझा वाढदिवस जो आहे हा सामाजिक कार्याने, जन उपयोगी कामाने साजरा करायला आवडतो। यावर्षी देखील आम्ही नेहमीप्रमाणे तशाच पद्धतीने वाढदिवस साजरा केला। सकाळी आम्ही आमच्या भागातील महानगरपालिकेच्या आरोग्य कोटीमधील जे सफाई कर्मचारी आहेत, जे आपल्या समाजातील एक महत्त्वाचे घटक आहेत आणि प्रामुख्याने ते दुर्लक्षित आहेत, तर अशा घटकांचा सत्कार आम्ही आज सकाळी त्या ठिकाणी केला। ते भले सफाई कर्मचारी पुरुष असतील, सफाई कर्मचारी महिला असतील, अशांना आम्ही त्यांचं त्या ठिकाणी त्यांचं जे काम आहे आपल्या समाजामध्ये त्याचं एक ऋण म्हणून किंवा त्यांचं कौतुक करण्यासाठी म्हणून तर आम्ही त्यांना कपडे देऊन व शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार आम्ही त्या ठिकाणी केला। त्यानंतर भांडारकर रोडवरील सुरुच संस्थेची एक त्या ठिकाणी बधिरमुख शिक्षण संस्था आहे, त्यातील विद्यार्थ्यांना आम्ही शालेय व गरजू ज्या वस्तू आहेत त्या ठिकाणी वाटप करण्यात आलं। आणि संध्याकाळी आपल्या खडकमाळचे भागातील नागरिकांसाठी छत्री वाटप करण्यात आलं। ते माननीय माजी आमदार मोहनदादा जोशी यांच्या हस्ते ते वाटप करून तो कार्यक्रम संपन्न झाला। दरवर्षीच आम्ही बघितलं आपले सामाजिक उपक्रम वेगवेगळे असतात। यामध्ये वृक्षारोपण असेल किंवा लहान मुलांकरता आपण विविध उपक्रम राबवत असता। या वर्षी लहान मुलांकरता जसं की आता आपण सांगितलंच की मूकबधीर मुलं जे आहेत त्यांच्याकरता देखील आपण विविध कामं केलेली आहेत। आपल्याला काय वाटतं, या वाढदिवसानिमित्त समाजामध्ये कोणकोणते कामं व्हायला हवेत किंवा कोणकोणते कामं केले तर समाजाला त्याचा उपयोग होऊ शकतो? असं आहे की समाज उपयोगी कुठलीही तुम्ही गोष्ट असेल किंवा कार्य असेल, ते भले छोटं असो मोठं असो, ते करणं गरजेचं आहे। जरी एखाद्याला एखादं मोठ्या प्रमाणात एखादा कार्यक्रम किंवा कार्य करायला जमत नसेल, ते छोटंसं जरी त्यांनी एखादा समाजातील घटकाला जर आधार दिला, तोही मोठा होऊ शकतो। ही भावना मनाशी ठेवून जे काही माझ्या परीने शक्य आहे
ते मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी करतो आणि त्या पद्धतीने माझा वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी लोकांना काय देऊ शकता आणि जर तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी समोरच्याच्या चेहऱ्यावरती जर हास्य तुम्ही निर्माण करू शकला तर त्यापेक्षा मोठं बक्षीस किंवा गिफ्ट हे तुम्हाला नसू शकतं. एवढंच मला वाटतं. नक्कीच आपण बघितलं निलेश दादांचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमांनीच नेहमीच साजरा होत जावा अशी ही त्यांची नेहमीची इच्छा आहे आणि त्याच इच्छेने ते दरवर्षी त्यांचा वाढदिवस साजरा करताना आपल्याला दिसतात. सीएम न्यूज इंडिया, प्राजक्ता बिपेसह निलेश बिपे, पुणे. श्रावण महिन्याचा पहिला दिवस आहे आणि किती चांगलं आहे की पाऊस येतोय, श्रावण लागलेला आहे आणि आजचा दिवस किती शुभ आहे की माझे सहकारी ॲडव्होकेट निलेश बोराटे यांचा आज वाढदिवस आहे. जोरदार टाळ्या वाजवा सर्व महिलांनी. निलेश आणि भावना, आता भावना सुद्धा वकील झाली आहे त्यामुळे तिचं पण अभिनंदन करा तुम्ही सर्वांनी. आणि ही दोन्ही जोडी सातत्याने समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि गेले अनेक वर्ष आपल्या भागातील महिलांच्यासाठी खास करून मग तुळशीची रोपं असतील, बाकीची रोपं असतील, आज हा कार्यक्रम ठेवला. अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने चालू असतात, लोकांना मदत करायचं काम करत असतात. तर मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी ॲडव्होकेट निलेश बोराटे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपला सर्वांचा आशीर्वाद निलेश आणि भावनांच्या पाठीमागे कायम राहील. नमस्कार. आज आपण सगळे आपल्या सगळ्यांचे लाडके निलेश सर बोराटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त एकत्र आलेलो आहोत आणि आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. निलेश सर, हॅपी बर्थडे टू यू फर्स्टली. आणि निलेश सरांबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे, कारण फक्त मी आणि माझं असं करत बसणाऱ्या ही व्यक्तिमत्वच नाही. आज सुद्धा आम्ही त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट करायला इथे बधिरमुख शाळेमध्ये आलेलो आहे आणि तिथे त्यांनी विद्यार्थ्यांना शालोपयोगी ज्या वस्तू आहेत त्यांचं वाटप करून आज त्यांचा आनंद साजरा केलेला आहे, त्यांचा वाढदिवस हा सेलिब्रेट केला आहे. सर, तुमचं कार्य हे नेहमीच आम्हाला प्रेरणादायी ठरतं आणि तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि हे जे तुमचं सामाजिक कार्य आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची जी तुमची व्यक्तिरेखा आहे ती अशीच राहू दे, उदंड राहू दे आणि तुम्हाला उदंड आयुष्य मिळू दे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर. खूपच छान. म्हणजे जर एका शब्दात सांगायचं झालं तर आनंद, निखळ आनंद म्हणजे काय हे आज आम्हाला बघून त्या मुलांच्या चेहऱ्यावरती जो काही आनंद होता, भले कुठली त्यांना गोष्ट समजत असेल नसेल किती हे, पण तो जो काही एक आनंद होता आणि तो आनंद सरांच्या या आज त्यांनी जो हा म्हणजे वाढदिवस सेलिब्रेट करण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयामुळे द्विगुणित झाला. आणि त्यामुळे सरांना डेफिनेटली मला अगदी 100% हे की या सगळ्या मुलांचं खूप प्रेम सरांना मिळेल आणि ह्याचप्रमाणे सरांची ही वाटचाल आहे ही अशीच पुढे चालू राहू दे. अशा शुभेच्छा सर, तुम्हाला वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा. ॲडव्होकेट श्री निलेश बोराटे हे गेली 15 ते 16 वर्ष झालं शाळेत येऊन विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य देतात आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत धडपडत असतात. यावर्षी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्यामध्ये वह्या, पुस्तकं, मुलांसाठी वेगवेगळे चार्ट हे दिलेले आहेत. तसेच स्केच पेन, खडू, असे रंगीत खडू हे त्यांनी दिलेलं आहे. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेलं साहित्य ते नेहमीच विद्यार्थ्यांना देतात आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये हातभार लावतात. सामाजिक कार्यामध्ये सरांचा नेहमीच हातभार असतो आणि आज वाढदिवसानिमित्त सर शाळेत आले. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी सौ भावना बोराटे मॅडम आल्या आणि त्यांनीही मुलांसाठी या वस्तू आणण्यामध्ये त्यांचा हातभार लावला. याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. Good evening. I am Advocate Sujata Bhave. We all have gathered here to celebrate the birthday of our president, Nilesh Borate. He's the president of our RERA association. Today I have realized that he's not only a good advocate, but he's contributed as a leader. He's contributed a lot to the society. I just saw him distributing a lot of umbrellas to the underprivileged. So I've seen this side of him today. So we all, on behalf of our association, I
wish him a very happy birthday, and I always also request him to continue what he's doing, the way he's contributing to the society. आमचे परममित्र ॲडव्होकेट निलेशजी बोराटे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे त्यांनी यंदा समाजोपयोगी अनेक कार्य केलेली आहेत. आपण आत्ता पाहिलं त्यांच्या बाईटमध्ये. अशीच कार्य त्यांच्या हातून सतत घडत राहू दे आणि त्यांना आरोग्य संपन्न खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.